जय श्री कृष्ण माऊली. संतांचे बोल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुकाराम महाराज नवलकथा आज आपल्याला सांगणार आहे. बघा, तुकाराम महाराज कोण होते? नामदेवाचा अवतार. आणि नामदेव कोण होते? उद्धवाचा अवतार. द्वापार युगातले श्रीकृष्णाचे भक्त नाही का उद्धव, गोपीकडे गेले होते ज्ञान शिकवायला, ते उद्धव. त्या उद्धवाचा अवतार नामदेव. नामदेवाकडून पूर्ण अभंग लिहून झाले नाही म्हणून तुकाराम महाराजाचा अवतार घेतला. साधे होते का होते तुकाराम महाराज? भक्त होते. त्यांना अवतार घ्यावा लागतो, कारण ह्या जगाला हरिभक्तीची ओढ लागावी म्हणून तुकाराम महाराजाचा अवतार. ह्या देहू गावामध्ये तुकाराम महाराज राहत होते. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला मम्माजी राहत होते. मम्माजी नावाचा साधू. ते साधू असे होते, त्यांचा थाटमाट खूप मोठा होता. मम्माजीचा मोठाच्या मोठा मठ, मठाच्या बाजूला बाग, त्याच्यामध्ये झाडं लावलेली. आणि जे तुकाराम महाराजाकडे जाईन त्यांना वळवून आपल्या मठाकडे आणायचं आणि सांगायचं की बाबा हे तुम्ही घ्या, हे राख भस्म द्यायचा, कोणाला पाणी द्यायचं बाहेरून, असं करायचं. आणि ह्यानी तुमचं रोग राहून जाईल, का तुम्हाला मूल होईल, काय जी त्यांची समस्या आहे ती दूर होईल असं सांगायचं. असं हे मम्माजी बुवाचं कर्तव्य. असं किती दिवस चालणार हो? काही काही कुटाळ कुटाळ लोकालाच आवडतात, ते साधूला आवडत नाही. म्हणून काय झालं, कुटाळ लोकांनीच त्यांचा मठ पूर्ण भरून जायचा. ते कुटाळ लोक कोणाची निंदा करणार? तुकाराम बुवाची. तुकाराम बुवा असेच आहेत, त्यांना 2 अभंग येतात, 2 अभंग लिहिले म्हणून का ते कवी झाले का? असं तसं काही बी नावं ठेवायचे, गप्पा मारायच्या वाईट वाईट. गांजा वाढायला भेटलं बस झालं. त्यांचा काय हेतू असतो? त्यांना काम नाही, धंदा नाही. अशी परिस्थिती. मम्माजीकडे जाऊन बसायचं आणि तुकाराम महाराजांच्या निंदा करायच्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. हा अभंग तुकाराम महाराजांनी तेव्हा लिहिला. जे खरे हरिभक्तीत लीन होते ना, ते काय करायचे, तुकाराम महाराजाचं का कीर्तन उभं राहिलं की ते तिकडे जायचे. रूपाचा अभंग झाला की सगळे लोक तुकाराम महाराजांच्या मंदिरात, सगळे लोक यायचे मंदिरात आणि तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये दंग व्हायचे. असं तुकाराम महाराजाचे अभंग होते. खूप आवडायचे त्यांना तुकाराम महाराजाचे अभंग. मग मम्माजी बुवाला वाईट वाटत होतं का माझ्या मठात कोणीच नाही, तुकाराम महाराजाकडे एवढी गर्दी. मग मम्माजीने ठरवलं का एक दिवस तरी मी तुकाराम महाराजाला मारणार. तर एक दिवस असा आला, तुकाराम महाराज मंदिराच्या जायच्या रस्त्यामध्ये मम्माजी बुवानं काट्या लावल्या, वाट अडवली. तुकाराम महाराजांनी त्या काट्या बाजूला केल्या का बाबा दुसरं कोणी मंदिरात आलं तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून. आणि तेवढ्यात तुकाराम बुवाची म्हैस मम्माजीच्या बागेत गेली. बागेत जाऊन रान तुडवलं म्हशीने. मम्माजीला तेवढा चान्स भेटला. तुकाराम बुवाचं कीर्तन उभं राहिलं, हातात काठी घेतली काट्याची आणि सरळ मंदिरात गेले. मंदिरात गेले आणि तुकारामांना एवढं मारलं, तोंडाचा पट्टा चालू आणि हातानी पण एवढं बडवलं तुकाराम महाराजांना, खूप मारलं. तुकाराम महाराजाचं नामस्मरण चालू होतं, फक्त देवा मला शक्ती दे, मला काही नको, ह्या मम्माजीचा मार खाण्याची शक्ती मला दे, एवढंच तुकाराम महाराज मागत होते विठ्ठलाकडे. कीर्तनात बसलेले लोक कोणीही धावून गेलं नाही. मम्माजी मारतायत. एक लहानसा मुलगा, त्यांनी बघितलं तुकाराम बुवाची काय अवस्था आहे,
त्या मुलाच्या मनात दया उत्पन्न झाली आणि त्या मुलानं काय केलं, जिजाबाईकडे गेला. आई साहेब, बाबांना खूप मारत आहेत मम्माजी बुवा. जिजाबाई धावत आल्या. जिजाबाई बघितली की मम्माजी बुवा घरी गेली. जिजाबाईचा रागाचा पारा वाढलेला होता. कीर्तनात बसलेल्या लोकांना विचारत होती, तुम्ही काय करत होते? तुमच्या बुवांना ते मम्माजी बुवा मारत होते तेव्हा तुम्ही काय करत होते? तुम्हाला नाही का कळलं धरावं म्हणून? चिंधड्या केल्यात माझ्या तुकारामाच्या पाठीच्या, तरी पण तुम्ही एवढे कसे शांत बसले? असं जिजाबाई बोल. जिजाबाईंना राग आवरत नव्हता. जिजाबाई मम्माजीच्या घराकडे निघाल्या. तुकाराम महाराज म्हणतात, आवले कुठे चाललीस? मम्माजीकडे. जाऊ नकोस गो. जाऊ दे. पण हे ऐकायला जिजाबाई नव्हत्या. त्या कधीच मम्माजीच्या मठावर पोहोचल्या. पण मम्माजीने दारं बंद करून घेतली होती. जिजाबाई वापस आल्या. मम्माजी बुवानी एवढं मारलं होतं का तुकाराम महाराजांची हाडं खिळखिळी केली होती. बरं वाटत नव्हतं तुकाराम महाराजांना. तरी तसंच उठून मम्माजी बुवाकडं गेले आणि क्षमा मागितली. बुवा, माझं चुकलं हो. तुमचा काहीच दोष नव्हता. तुम्हाला फुकट श्रम पडलेत. मी तुमचे हातपाय दाबून देऊ गेले आणि मम्माजीचे हातपाय दाबत होते. तुम्हाला त्रास तर झाला नाही ना? असं म्हणणारे तुकाराम महाराज. मग हे संत होते का देव होते? म्हणून तर रामेश्वर भट्टाने अभंग लिहिलेला आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम पण थरथरा कापतो. असा कोणता भक्त आहे एवढा शांत आणि सहनशीलता का तुमचे हातपाय दाबून देऊ का म्हणणारा? सांगा ना. देव आणि भक्त ह्यालाच म्हणतात देव भक्त दोन्ही एकरूप झाले. तुकाराम महाराजाचं महत्व वाढावं म्हणून कंस रूपी मम्माजी त्यांना सतत त्रास देत होते. कधीच बरं बघितलं नाही तुकाराम महाराजांना. असा कंस जन्माला आलेला होता तिथे. म्हणून म्हणतात ना, जे सहन करतो तोच देव होतो. जसं असं वाटलं का वैकुंठामध्ये भृगू गेला होता आणि देवाच्या छातीमध्ये लाथ मारली. देव म्हणतात, बाळा भृगू, तुला लागलं तर नाही ना? तशीच गत आहे ओ ही. तुकाराम महाराज स्वतः मम्माजीकडे जाऊन त्यांनी त्यांची माफी मागावी आणि म्हणावं, तुम्हाला लागलं तर नाही ना? म्हणून तर रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका इष्णू नाही दुजा. म्हणून बाबांनो, ह्यांचे चरित्र थोडेसे ऐका. हे कानामध्ये घुसवा. त्यांचे अभंग ऐका. आपण तर पण त्यांच्यासारखं थोडं तरी तरुण जाऊ. नाहीतर आपल्याला ह्या जन्माला येऊन आपला काहीच फायदा होणार नाही. आला तसं वाया जाऊ नका. काहीतरी सोबत घेऊन जा. ही धनसंपत्ती सोबत येत नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण आणि हे सोबत येतं. ऐका.